घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्या आवडीचं नेहमीच काही ना काहीतरी चटपटीत बनवावं लागतं. तर आज आपण बनवणार आहोत पनीर सोरमा. हॅलो, हाय, नमस्कार. मी आहे सुषमा. तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मनापासून. हा घेतलेला आहे आपण दही आणि त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे पनीर मसाला, गरम मसाला, हळदी पावडर, हे मी घरगुती मसाले ॲड केलेले आहेत, धना पावडर, तिखट मसाला. तिखट तुम्हाला जेवढं आवडत असेल त्यानुसार आपण तिखट ॲड करायचं आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि सर्व पदार्थ छान एकजीव दह्यामध्ये करून घ्यायचे आहेत. दहीमध्ये पाणी न घालता ते छान फेटून घ्यायचं आहे. चम्मचने किंवा रवीने असं करून ते फेटून घ्यायचं आहे. हा मसाल्याचा कोटिंग एकदम बनवून रेडी आहे आणि आपण आता घेणार आहोत पनीर. त्या पनीरचे 2 भाग करणार आहोत आणि जो काटा चम्मच असतो त्याच्याने आपण वरून छोटे छोटे होल करून घेणार आहोत. म्हणजे जो हा मसाल्याचा कोटिंग आहे तो छान एकजीव होईल पनीरमध्ये, अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा पनीर आहे तो ह्या मसाल्यामध्ये मस्तपैकी कोट करून ठेवून द्यायचा आहे 10 ते 15 मिनटं. प्रणयचं खूप दिवस चाललं होतं की मम्मी पनीर सुरमा बनव, पनीर सुरमा बनव. तर मी म्हटलं ठीक आहे. तसे पण असं पण ते व्हेजिटेबल जास्त खायला बघत नाहीत, तर असं काहीतरी बनवलं की ते ॲटलिस्ट व्हेज तरी खातात. तर आता ह्या कोटिंगमध्ये आपण हा पनीर छान कोट करून ठेवून देणार आहोत. तर ह्याच्यामध्ये जे व्हेजिटेबल घेतलेले आहेत ते मी कच्चेच घेतलेले आहेत. त्यानिमित्ताने ते छान व्हेजिटेबल तरी खातील. आणि चपाती आहे ती मैद्याची न घेता गव्हाच्या पिठाची घेतलेली आहे. म्हणून मी तो व्हिडिओ शूट नाही केलेला आहे, कारण की मैदा मी फार कमीच यूज करते कोणत्याही आमच्या रेग्युलर जेवणाच्या पदार्थामध्ये. तर म्हणून मी म्हटलं चला आजसुद्धा चपाती आपण जी बनवणार आहोत ती गव्हाच्या पिठाचीच. तर हे सगळे व्हेजिटेबल मी बारीक करून घेतलेले आहेत, कट करून घेतलेले आहेत. गाजर आहे, टोमॅटो, शिमला मिरची, कांदा, बीटरूट, असे सगळे पदार्थ आहेत. हे कोबीचे पत्ते घेतलेले आहेत. त्यात आपण ह्या कढईमध्ये जरा फ्राय करून घेऊया, म्हणजे ते छान सॉफ्ट होतील. एक 2 ते 3 मिनटं स्लो फ्लेमवरती ह्याच्यावरती थोडासा मीठ टाकायचं आहे, तेल टाकायचं आहे. तेल होता कढईमध्ये ऑलरेडी. तर ही तळणीची कढई होती, सकाळी पुऱ्या तळल्या होत्या. तर म्हटलं चला ह्याच्यामध्येच आता आपण हे पत्ते फ्राय करून घेऊया आणि 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून छान फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे असे हे नरम झाले पाहिजेत. हा घेतलेला आहे टोमॅटो सॉस आणि मेव तुम्हाला जो पण फ्लेवर आवडत असेल तो तुम्ही घेऊ शकता आणि तो छान मिक्स करून घ्यायचा आहे. तर हा आपला घरगुती मस्तपैकी सोरमा आहे, पनीर सोरमा, तो बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि तुमच्या छान छान कॉमेंट्स करत राहा. चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता ना तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आहेत ना त्या तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. कारण मी लाईव्ह स्ट्रीमसुद्धा करते, शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड करते आणि पोस्टसुद्धा अपलोड करत असते. तर ह्या सगळ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा. तर याच तेलामध्ये आपण ॲड केलेले आहेत जिरा आणि ही जे तीळ होते ना त्या तिळामध्ये थोडीशी मोहरी मिक्स झाली होती. तर त्याला म्हटलं ठीक आहे दोन्ही एकसाथच टाकूया, ते काही अलग अलग करत बसले नाही. आणि हा कोट केलेला पनीर छान आपण फ्राय करून घेणार आहोत. एक 3 ते 4 मिनटं स्लो फ्लेमवरती हा छान फ्राय करून घ्यायचा आहे. ह्याच्यावरती झाकण न ठेवताच हा छान फ्राय करून घ्यायचा आहे बरं. आणि त्याच्यानंतर मग परतायचा आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा सेम प्रोसेस करून घ्यायची आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता हा पनीर थंड झालेला आहे पूर्णपणे. थंड झाल्यानंतर ह्याचे आता छान पीसेस करणार आहोत. तुम्हाला पाहिजे ते एकदम बारीकसुद्धा करू शकता. मी इथे मोठे मोठे पीसेस करत आहे आणि ही पानं बघा अशी सॉफ्ट झालेले आहेत. जर का ह्याच्यामध्ये जून देठ असेल ना तर काढून टाकायचा, नाही तर मग तो आपल्याला दाताखाली भेटत राहतो. तर ही कवळी होती म्हणून मी म्हटलं चला ते काही काढायची आवश्यकता लागली नाही. तर मी हे असे पीसेस करून घेतलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यापेक्षा छोटे छोटे पीसेस एकावरती एक ठेवून मध्ये एक रॉड उभी करून ते छान साईडने कट करून घेऊ शकता. तर पनीर म्हणजे 2च लाद्या असल्यामुळे छोट्या छोट्या मी ती काही प्रोसेस केली नाही. आणि तसंही काय बोलतो आपण पनीर ना जास्त असं खिम्यासारखं खाण्यापेक्षा मुलांना असं खायला जास्त आवडतं, म्हणून मी ह्या पद्धतीने असे तुकडे करून घेतले. आणि आता आपण छान नेहमीप्रमाणेच रोल बनवणार आहोत चपातीचा. तर ही गव्हाची पिठाची फ्रेश चपाती बनवून घेतलेली आहे.
आणि याच्यावरती आपण मेयो आणि सॉस लावून हा कोबीचा पत्ता ठेवून असे सर्व व्हेजिटेबल मिक्स करायचे आहेत। तर ह्या 2 चपात्या आधीच्या आपण ज्या बनवणार आहोत ना, त्या विदाऊट टोमॅटोच्या बनवणार आहोत, म्हणजे ह्याच्यामध्ये टोमॅटो नाही ॲड करणार आहोत। आणि बाकीच्या नंतर ज्या 2 बनवू त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत। तर अशा पद्धतीने हे छानपैकी असा रोल बनवलेला आहे चपातीचा। हे सर्व व्हेजिटेबल फ्राय न करताच ते मी असेच कच्चे घेतलेले आहेत, कारण असं काहीतरी बनवलं ना तर हे लोकं खातात तरी व्हेजिटेबल। नाही तर प्रणय तर शिमला मिरचीची भाजी असेल किंवा बीटरूट वगैरे तर तो खायला बघत नाही, म्हणून म्हटलं चला आज ह्या निमित्ताने त्यांना असं खायला देऊया। तर पनीर तर त्यांना खूप आवडतोच, म्हणून म्हटलं त्यासोबत व्हेजिटेबलसुद्धा ते नक्की खातील। तर आज हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे नवीन व्हिडिओ बनवण्याचा। हा घरगुती पनीर सुरम्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा। तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे, तर नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ कसा होता। आणि मी रोज व्हिडिओ अपलोड करत आहे, सो सगळे व्हिडिओ बघा प्लीज आणि कशा आहेत ते कॉमेंट्स करून नक्की सांगा न विसरता। तर अशाच आपल्या छान छान रेसिपी येत असणार आहेत आपल्या चॅनल पेजवरती, आणि तुमच्या अजून काही डोक्यात आयडिया असेल तर मला नक्की कॉमेंट्स करून सांगा। ते सुद्धा बनवायचं मी नक्की प्रयत्न करेन। सो थँक्यू सो मच एव्हरीवन, बाय बाय, टाटा, टेक केअर।